अध्याय 9. श्री गणेशाय नमः. रुक्मिणीवरा पांडुरंगा, भक्तवत्सला श्रीरंगा, चरणापाशी चंद्रभागा, सेवेसी तुझ्या वाहते, करिता तियेचे स्नान, करी पापांचे क्षालन, मनोभावे वंदून, भक्तचिंतनी रमती ते, मज द्यावे वरदान, लिहवी हे गुणगान, सिद्धपुरुष गजानन, भावसुमने वाहतो, परिस स्पर्शता लोहाते, सुवर्णच तो करीत्या ते, संत कृपा दानते, कल्याण भक्तांचे करीतसे, म्हणून मागणे हे सदया, दया असावी प्रभुराया, जड जीवाया ताराया, महिमा सद्गुरूचा वर्णवी, एकदा शेगावी टाकळी कर, गोविंद बुवा कीर्तनकार, हरिदास हे असती थोर, शिव मंदिरी पातले, लौकिक होता मोठ्यांचा, जीर्णोद्वार मंदिराचा, धनिक तो शेगावचा, भाविक तोही सत्य असे, मंदिरात येता कथे करी, घोडा बांधिला समोरी, येता जवळी लाथ मारी, चावा तोची घेत असे, स्थिर न राही क्षणभर, तटातटा तोडी दोर, पळून जाई वारंवार, जवळ येऊ देई कोणा, लोखंडाच्या साखळ्या, असती बांधावया भल्या, विसरून त्या राहिल्या, टाकळी नामे ग्रामासी, रात्र झाली असे फार, झोपण्या गेले कीर्तनकार, चोहीकडे पसरला अंधार, टीव टिवट्या करीती त्या, भयान वाटे परिसर, कुणी न देसे रस्त्यावर, तितक्या माझी योगेश्वर, येते झाले त्या ठायासी, घोडा होता उभा शांत, महाराज झोपले पायात, भजन वाचे गणगणात, वृत्ती रंगुनी गेली असे, शंका येई एकमनी, घोडा वाटे जाईल सुटोनी, म्हणून गोविंद बुवा मधुनी, येऊन पाहती घोड्यासी त्या, घोडा होता उभा शांत, नवल वाटले तया प्रत, जवळ जाऊनी पाहत, दृष्टी पडले गजानन, केला समर्थासी नमस्कार, ठेवूनी पायावरी शिर, चित्ता करोनिया स्थिर, सवन मानसी करीतसे, भाग्यतेची फळा आले, खट्याळ घोड्यासी आकळीले, सखा सोय रातू असे या दिनाचा, उजळोनी देई मार्ग हा जीवनाचा, जोडोनी आकर बुवा निघाले सत्वर, नित्याचा व्यवहार, करावया कारणे, दूर दूरचे येती जन, गजाननाचे घ्यावया दर्शन, मनी पावती समाधान, प्रसाद लाभता संतांचा, बाळापूरचे दोघे जण, सद्गुरुचरणी होती लीन, नवस केला तो विसरून, गेला असे जाणवले, दुसऱ्याही वारीसी येता जाण, गांजा गेले विसरून, समर्थतेच बोलून, दाखविते हो जाहले, बाळकृष्ण नामे रामदासी, राहत होता बाळापुरासी, सज्जन गडी दर्शनासी, नित्य नेमे जात असे, पत्नी राही ती सांगाती, चंदनाच्या चिपळ्या हाती, नामस्मरणी रंगोनी जाती, ऐसा नित्य क्रम असे, सदा करी अन्नदान, अतिथी विप्रा तोषवून, निज ग्रामी येती परतून, पुरुषार्थासी साधण्या, वृद्धापकाळ पुढती येता, होईल कैसे सद्गुरुनाथा, सेवा तुमची न होणे आता, शक्य वाटते यामनी, विचार ऐसा येता मणी, वृत्ती होई दीनवाणी, अश्रू तळपती लोचनी, ध्यान समाधी लागली, स्वप्नी येऊनी रामदास, वदते झाले बाळकृष्णास, घरीच करणे उत्सवास, दर्शनास येईन मी, तेव्हापासून बाळपुरा, उत्सव नवमीचा होई साजरा, नववे दिवशी 2 प्रहरा, दर्शन देती गजानन, वाट पाहता समर्थाची, दिसे मूर्ती तीच साची, ऐशा पर्यास त्याची, पुरविते ते जाहले, वचनाची त्या झाली पूर्ती, गजानन ते निघून जाती, समाधान पातला चित्ती, बाळापुरासी विप्रतो, गजानन रूप रामदास, श्रद्धा भावे दर्शनास, लागो मना तोच ध्यास, अगाध लीला तयाची हो. इति श्री गजानन महात्म्य नवमोऽध्यायः समाप्त.